एका घरामध्ये सासू आणि सुनाचं बऱ्याच वेळापासून भांडण चालू होतं आणि भांडणाचा आवाज एवढा मोठा होता की शेजारच्या लोकांना सुद्धा ते आवाज जात होता आणि शेजारचे लोक त्या भांडणाकडे बघून त्या भांडणाची मज्जा घेत होते. आणि ज्यावेळेस भांडण शांत झालं त्यावेळेस सून काही कामाच्या निमित्त बाहेर जाऊ लागली. त्यावेळेस एक म्हातारी बाई त्या सुनेकडे आली आणि म्हणू लागली, तुझी सासूबाई जी आहे ना हे एक नंबरची बेकार बाई आहे आणि ती तुला असंच त्रास देऊ लागली ना तर तुझं जगणं हराम होऊन जाईल. त्यावेळेस सून लगेच म्हणते, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलते ना त्या माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या नवऱ्याच्या आई आहेत आणि आम्ही लाख जरी भांडलं ना तर तुम्हाला इथं येऊन पंचायत करायची गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. त्यावेळेस ते म्हातारी बाई म्हणते, अगं मी तर फक्त तुझ्या भल्यासाठी बोलत होते. त्यावेळेस ती सुनबाई म्हणते, तुम्ही माझ्या भल्यासाठी बोलता का कशासाठी बोलता हे मला सगळंच कळतंय. माझ्या आईनं मला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली की अशा कान भरणाऱ्या बायकापासून सावध राहायचं. मग त्या म्हाताऱ्या बाईला सगळं समजलं आणि ती रागाच्या भरामध्ये तिथून निघून गेली. त्यावेळेस सून घरी येते आणि सासूबाईला सगळीच गोष्ट सांगते आणि हे ऐकतच सासूबाईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेस सासूबाई त्या सुनाला एकदम गच्च मिठी मारतात आणि रडत म्हणतात, बाळा आज मला खात्री पटली की तू फक्त माझ्या घरची सून नाहीस तर माझ्या घरची खरी लक्ष्मी आहेस. आता मला कसल्याच प्रकारची काळजी करायची बिलकुल आवश्यकता नाही. त्यावेळेस सुनबाई रडत म्हणते, तुम्ही माझ्या आई आहेत आणि आईसोबत कोण भांडण करत नाही, पण घरामधल्या जर गोष्टी घरातच राहिल्या ना तर घर मंदिरासारखं असतं. नाहीतर प्रत्येक गल्लीबोळामध्ये कान भरणारे लोक बसलेले आहेत जे काही क्षणामध्येच एक हस्तखेळतं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात.